गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धोबाटोला येथे मागील 3 महिन्यांपासून अरमान बियर बार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे। 18 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने घेतलेली मतदान प्रक्रिया अचानक तहकूब केल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी बियर बारमध्ये शिरून तोडफोड केली होती। या प्रकरणी पोलिसांनी 30 ते 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान या आंदोलनामागे बाहेरील धनदांडग्यांची आर्थिक मदत असल्याची चर्चा सुरू असतानाच ग्रामस्थांनी मात्र आम्ही स्वखर्चाने आणि वर्गणी जमा करून हा लढा लढत आहोत असे स्पष्ट केले आहे। सविस्तर वृत्त असे की धोबाटोला येथील बियर बारमुळे गावातील शांतता धोक्यात आल्याचा आरोप करत महिलांनी गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। 18 फेब्रुवारी रोजी प्रशासनातर्फे हा बार बंद ठेवायचा की सुरू यावर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार होती। मात्र प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया तहकूब करण्यात आली। यामुळे गावकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी थेट बारकडे मोर्चा वळवून तोडफोड केली। या घटनेनंतर चिचलड पोलिसांनी कारवाई करत 30 ते 35 गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत। या आंदोलनाला ककोडी येथील काही मोठ्या व्यक्तींचे सहकार्य आणि आर्थिक पाठबळ असल्याची चर्चा परिसरात रंगली होती। मात्र धोबाटोला येथील ग्रामस्थांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे। आम्हाला कोणाचीही मदत मिळालेली नाही। आम्ही गावातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करून आजवर आंदोलनाचा खर्च उचलला आहे, असे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले आहे। धोबाटोलासह परिसरातील 6 गावे या बार विरोधात एकवटली आहेत। जोपर्यंत प्रशासन हा बार कायमचा बंद करत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा निर्धार महिला आंदोलकांनी व्यक्त केला आहे। प्रशासकीय दिरंगाई आणि ग्रामस्थांचा संताप यामुळे धोबाटोला येथील बियर बारचा प्रश्न आता अधिकच पेटला आहे। आता प्रशासन यावर काय अंतिम तोडगा काढते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। धोबाटोला येथील नागरिकांनी बारची तोडफोड केल्यामुळे चिचगड पोलीस ठाणे येथे अपराध नंबर 69/2026 दाखल करण्यात आलेला असून 30 ते 35 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी 13 लोकांना अटक केलेली आहे। बाकीच्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि आजपर्यंतच्या तपासामध्ये अशी कोणतीही बाब इतर कोणी आंदोलन चालवत असल्याची तपासात निदर्शनात आलेली नाही। आणि सर अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये अशी कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही। अधिक तपास चालू आहे। प्रकाश सरपा, धोबाटोला, पोस्ट ककोडी, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया। आमच्या गावात बियर बार नाहीच पाहिजे म्हणतात सगळेजण। सगळ्याचा विचार आहे, सगळ्याचा सहमत आहे का नाहीच होणार आम्हाला बार म्हणून सरांनी वोटिंग केला। तेथून ग्रामपंचायतचे सगळे गावाचे येऊन सरांनी तोडफोड केला, नाहीच पाहिजे म्हणून सरांनी। शासन काही आम्हाला ह्या देत नाही म्हणून सरांनी सगळे लोक येऊन सरांनी तोडफोड केला। नाही तेच लोक लढत आहो आम्ही सगळे ग्रामपंचायत मिळून। नाही आता आम्हाला शासन तर कोणताच निर्णय देत नाही आहे। जोपर्यंत याचा फोडतोड नाही होत तोपर्यंत शासनाचे सुद्धा डोळे उघडत नाही, म्हणून आम्ही सगळे पब्लिक जाऊन फोडतोड केलो। त्यानंतर त्यानं आम्हावर केस सुद्धा केला आहे। कोण्या लोकांची आम्हाला कोण्या लोकांची साथ राहील जी त्याला मोठ्या लोकांना कोणते असे गरज आहे, गरीब लोकांनाच गरज आहे ना। आम्हावर काही अत्याचार होईल तर मोठ्या लोकांना काही त्याचा लेना देना आमच्यासून काहीच नाही। बार आम्हावर येणाऱ्या जाणाऱ्या महिला भगिनी आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, येतानी आम्हावर कोणत्या आता नवीन न्यूज येत आहेत 7 वर्षाच्या 5 वर्षाच्या कोणत्या बी बायाचा बलात्कार होतो। याच्यामुळे आम्हाला हा रस्त्यावर बार आणि झुडपी जंगल आहे, त्यामुळं आम्हाला ह्या धोबाटोला रस्त्यावर बार नको आहे। कोणते शासन राहील का जबाबदार? आम्हाला आमचे पण स्वप्न आहेत, आमच्या युवा पिढीला कलेक्टर, IPS ऑफिस, तहसीलदार, वकील असे मोठे मोठे पद अधिकारी बनवायचे आमचे पण स्वप्न आहेत। पण या अशा बारमुळे बनू शकतील का हा आमचा प्रश्न आहे। आम्हाला हा बार आमच्या रस्त्यावर नको आहे। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।